राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले नगरपंचायतीवर धडक देत अधिकाऱ्यांच्या कारभाराची पाहणी केली। यावेळी काही अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यामुळे कार्यालयातील हालचाल रजिस्टरची तपासणी केली असता नगरपंचायतीमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला। हातकणंगले नगरपंचायत कार्यालयातील कारभाराची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झाडाझडती घेतली। बऱ्याचदा या कार्यालयातील अधिकारी गैरहजर असतात, त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा हालचाल रजिस्टर तपासलं। सुरुवातीला प्रशासनाकडून एक हालचाल रजिस्टर देण्यात आलं, त्यामध्ये 14 मे 2026 रोजी अधिकारी दिलीप भोसले दुपारी 3 वाजता कार्यालयातून बाहेर गेल्याची नोंद करण्यात आली होती। मात्र ते कार्यालयात कोणत्या वेळेस परत आले याची कोणतीही नोंद नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। शहराध्यक्ष अमित खोत, अनिस मुजावर, बाबासो ठोंबरे, रामदास पांडव, पलास स्वामी, शंभूराजे मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारताच प्रशासनाकडून आणखी एक हालचाल रजिस्टर समोर ठेवण्यात आलं। मात्र त्यात दुसऱ्या रजिस्टरमध्ये वेगळ्याच नोंदी दिसून आल्या। अधिकारी सचिन पाटील हे कार्यालयातून 6 वाजता बाहेर पडले अशी नोंद करण्यात आली होती, पण कोणत्या वेळेस ते पुन्हा कार्यालयात आले याचा उल्लेख नव्हता। एकाच तारखेचे 2 वेगवेगळे हालचाल रजिस्टर, त्यामध्ये 2 भिन्न नोंदी आणि अपूर्ण माहिती, यामुळे हातकणंगले नगरपंचायत प्रशासनाचा ढिसाळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा उघड झालाय। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली। काही अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया ऐकल्यावर अधिकारी चिडीचूप झाले। हातकणंगले नगरपंचायतीतील हा भोंगळ आणि बेफिकीर कारभार थांबवण्यासाठी पुढील काळात पाठपुरावा केला जाईल, असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं।